आणि यानंतरची बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 21 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेलेत। तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। दरम्यान कोल्हापुरातून याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा इशारा पातळीच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तो प्रचंड जोर आहे तो पावसाचा पाहायला मिळत आहे। आणि म्हणूनच पंचगंगा नदी असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्या आहेत त्यांची पाणी पातळी ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पंचगंगा नदी ही पात्राबाहेर पोहोचलेली आहे आणि सध्याची जर पंचगंगा नदीची पाणी पातळी जर आपण बघितली तर 34 फूट झाले। ज्यावेळी पंचगंगा नदी 39 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी पंचगंगा नदी 43 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली असं म्हटलं जातं। राधानगरी धरणातील जो विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये होत होता तो सकाळपासून काहीसा कमी झालेला आहे, कारण 2 दरवाजे हे स्वयंचलित दरवाजे बंद झालेले आहेत। त्यामुळे जरी दिलासा असला तरी देखील पावसाची उघडझाप ही अजूनही सुरूच आहे। कोल्हापूर शहरामध्ये पाऊस कमी असला तरी राधानगरी असेल किंवा जे पश्चिमेचे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा जोर आहे तो कायम आहे। त्यामुळे ज्या बंधाऱ्यांवर पाणी आले, ज्या ठिकाणी पाणी आलेले आहे त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यात। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।